दरम्यान पुढचा चेंडू, पहिला चेंडू विपुल सांबरे यांच्यासाठी उजव्या यष्टीच्या बाहेर खोलवर टप्प्याचा चेंडू. परीक्षा द्यावी लागते आहे. खरं म्हणजे पाहायला गेलं तर पेपर होता मराठीचा, आला गणिताचा. अशा पद्धतीने वेदांत पाटील यांची गोलंदाजी धारदार गोलंदाजी आहे. क्रिकेट बदललेला आहे. ग्रामीण क्रिकेटनी आता कात टाकलेली आहे. पुढचा चेंडू अतिशय सुरेख तित्तरार मारा, ग्राउंडेड फटका, थेट यष्ट्यांचा वेध घेण्यात अपयश. थोडीशी चुकीची फेकी आणि क्षेत्ररक्षकांना पण मात्र आपण पाहिलं तर चेंडू अडवण्याच्या जागेवर फुटबॉल खेळला गेला. 2 धावा. पहिला चेंडू निर्धाव होता, नंतर 2 धावा मिळत आहेत. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा. पण वेदांत पाटीलच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. वडाचा पाडा, मराठी पाड्याच्या बाजूला असलेलं हे गाव आज भिवंडी तालुक्यातील शिवाजी महाराजांच्या मंदिरामुळे. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख कव्हरचा फटका होता, मात्र क्षेत्ररक्षक दक्ष. सुनील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. आपल्या संघासाठी किमान 3 धावा त्याने वाचवल्यात. 3 धावा धावफलकावरती. छत्रपती शिवाजी महाराज यांचं मराठीवाडा इथे असलेलं मंदिर, त्याच्या बाजूचं गाव वडाचा पाडा. मला वाटतं पुंडास ग्रामपंचायत मध्ये अंतर्गत येते. दरम्यान पुढचा चेंडू, दरम्यान स्ट्रेट ड्राईव्ह फटका खेळला गेला. चेंडू एक धाव जोडली गेली. एक धावेच्या जोरावर 4 धावा. डोळे ग्रामपंचायतीचे सन्मानी एकनाथजी जाधव साहेब, त्याचप्रमाणे सोनवणे साहेब, परेश सोनवणे साहेब, संजय ठाकरे साहेब या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय. परेश सोनवणे साहेब यांनी डोळे ग्रामपंचायतीमध्ये पाऊल टाकलं आणि एकनाथ जाधव यांची जी साथ लाभलेली आहे त्या जोरावर अनेक पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेले आहेत. दरम्यान पुढचा चेंडू, विपुल सांबरे स्विचिट करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू धाडला गेला. 1 धाव, 5 धावा. वेलकम परेश सोनवणे साहेब, वेलकम एकनाथजी जाधव, वेलकम ठाकरे साहेब. पहिलं षटक मार्गस्थ, 5 धावा धावफलकावरती. दरम्यान पुढचा चेंडू, सुरेख प्रहार, निश्चितच लॉंग लेगच्या क्षेत्राकडे चेंडू जातोय, सीमा रेषा पार, चौकार. नऊ धावा धावफलकावरती. पहिल्या षटकांचा खेळ मला वाटतं समाप्त होईल. एकही गडी बाद नाहीये, अत्यंत जमेची बाजू असेल. नुकताच मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत या गावामध्ये आपण पाहिलं तर हास्य जत्राचे फेम कलाकार आले. त्यानंतर पुढील सामना डोळे आणि कांदळी या 2 संघांच्या दरम्यान खेळवला जाईल. त्या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज रोहित घोडविंदे. सचिन घोडविंदे यांचा हा मैदान आहे आणि रोहित घोडविंदे वडाच्या पाडा संघाकडनं दुसरं षटक हाताळतोय. सामोरं जातोय विपुल सांबरे. छोटा फटाका बडा धमाका, पण बडा धमाका करावा लागेल. आयवा झेल पकडण्यासाठी या ठिकाणी एवन जोडणीकडनं 100 रुपये आहेत. दरम्यान वेळेच्या बाबतीत सहकार्य करा प्लीज, वेळ अधिक खर्च होतोय. पंचांचा इशारा आलेला आहे. रोहित सज्ज, फुलर लेन चेंडू होता, फटका फसलेला आहे. चेंडूला उंची अधिक लाभली आणि झेल टिपला गेला. पहिला झटका फटका जय गणेश वाफळे संघाला बसतोय विपुल सांबरेच्या रूपानं.
त्याच्यासाठी भावेश भोईर यांच्याकडनं संधी आहे. सलग 3 जर का आपण षटकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. अत्यंत सुरेख आकर्षक अशा पद्धतीने संधी आहे. या संधीचं सोनं करावं लागेल. नवा फलंदाज सुदर्शन काठोळे. विपुल सांबरे बाजून तमूद परतलेला आहे. सिया कलेक्शनच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक शुभेच्छा आल्या. गणेश वाफाळे ए साठी. दरम्यान पुढचा चेंडू रोहित घोडविंदे. पहिल्या चेंडूवरती यश संपादित केल्या दरम्यान सुदर्शन येतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये गॅप शोधलाय. नुसता गॅप नाहीये, चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. काय धुमाकूळ घातला होता या फलंदाजांनी. सुदर्शन काठोळे त्याचीच री ओढतोय. षटकारानं सुरुवात करतोय. 15 धावा धावफलकावरती आल्या आल्या षटकार. रोहित गोडविंदे सज्ज. सामोरं जाईल सुदर्शन. रिवर्सच्या फटक्याचा वापर. मात्र चेंडू उजव्या ऐशीच्या अतिरिक्त बाहेर. पंचांचा इशारा वाईट. अवांतर धावेनं धावफलकावरती धावा झळकतायत 16. दुसरा चटाक मार्गस्थ आहे. दरम्यान पुढचा चेंडू 16 धावा. एक स्लोवर चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. चेंडू मैदानात आला की आपण थांबूया. डीजे अत्यंत सुरेख साथ डीजे जी आम्हाला लाभलेली आहे. धावफलकावरती 22 धावा आहेत एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. दरम्यान मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी संघ आणि एस डी डोहळे दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. जय गणेश वाफाळेच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्यामध्ये डे नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दरम्यान पुढचा चेंडू अत्यंत सुरेख फटका मिड विकेटच्या क्षेत्रात. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. ते 2000 रुपये प्रदान केले जातील कारण षटकारांची हॅट्रिक. सलग 3 षटकार मारले गेलेले आहेत आणि आयवा जेल तिथे मिळणार नाही कारण चेंडू बोर्डला लागून आलेला होता. तिथल्या कटआउटला लागून आलेला. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख. यस चुकी घडली या ठिकाणी सुदर्शन कडनं. अतिघाई संकटात नाही. हायवेचा बोर्ड अनुभूती येते आणि धावबादच्या स्वरूपामध्ये एक महत्वाचा मासा देव मासा जाळ्यात अचूक अडकला जातोय. डीजे दोन गड्यांच्या मोबदल्यात रुपेश भोईर यांच्याकडनं भावेश भोईर यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. सारंग आलेलं आहे नवा. आणि सुदर्शने ते प्राप्त केले. हॅट्रिक पूर्ण केली.
दरम्यान दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू रोहित गोडविंदे. यस, आगळ्यावेगळ्या ढंगानं या ठिकाणी सारंग चेंडू डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये धाडतोय. पळून 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? नाही. 2 धावेच्या जोरावर धावफलकावरती धावा झळकत आहेत. 30 धावा. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतो आहे. डोळे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामप्रशासकीय अधिकारी सन्माननीय परेश सोनवणे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. अनेक पुरस्कार त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीला मिळवून दिलेले आहेत. आपण त्यांना सन्मानित करीत आहोत. एवन जोडी या ठिकाणी संकेत ढोले आणि अक्षय पाटील यांच्या माध्यमातून आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. सकाळी 9 वाजता एक संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ग्रामपंचायतीमध्ये थांबणारे मुख्य लिपिक एकनाथ जाधव साहेब यांना विनंती करतोय आपणही जाणार आहात. पहिला सन्मान होतोय परेश सोनवणे साहेब यांचा. माईची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचं गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह. रविवारी कार्यक्रम झाला. हास्य जत्रेचे कलाकार आपण पाहिले तर त्या ठिकाणी आले होते आणि संपूर्ण ग्रामपंचायतीमधून खूप सुंदर असा प्रतिसाद आम्हाला पाहायला मिळाला. महिला दिनाचा कार्यक्रमही आपण 8 मार्चला साजरा करतो तेव्हाही ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांची उपस्थिती उत्स्फूर्त असते. परेशजी सोनवणे साहेब यांचा सन्मान सकाळी 9ला येत संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ग्रामपंचायतीचा मध्ये परिश्रम घेणारे आमचे एकनाथ जाधव साहेब, सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व आहे, त्यांना आपण सन्मानित करतो आहोत. यस एकनाथजी जाधव, आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. दरम्यान नवा गोलंदाज एकनाथजी जाधव, माहिती शाल, प्रेमाचा प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह अक्षय पाटील आणि संकेत ढोले यांच्या शुभ हस्ते. दरम्यान बॅटची कडा घेत फाईन लेगच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षकानं चुकी केली. चेंडू जातोय सीमारेषेकडे, मात्र थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवला. 2 धावा लिहिल्या पूर्ण केल्या गेल्या. 32 धावा धावफलकावरती. सन्माननीय संजय ठाकरे साहेब यांनाही आपण सन्मानित करणार आहोत. संजयजी, आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. शशिकांतजी ठाकरे साहेब, संजय ठाकरे यांचा सन्मान होतो आहे. 32 धावा. थोडासा चेंडूला आपटी दिली होती, मात्र गोल्डन स्पॉट वरती चेंडू ठेवला होता. चांगली अशा पद्धतीनं चेंडूची लाईन त्यांनी पकडलेली आहे. त्यानंतर आपण शशिकांत ठाकरे साहेब यांना सन्मानित करीत आहोत. पुढचा चेंडू अश्विन पाटील गोलंदाजी करतायत. अतिशय सुरेख चेंडू होता, तेवढाच सुंदर प्रहार पाहायला मिळाला. चेंडूच्या लेन मध्ये थोडेसे बदल केलेला होता. अचूक रीतीनं डीप स्क्वेअरच्या क्षेत्रात चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. फलकावरती पहिल्या षटकात केवळ 9 धावा, दुसऱ्या षटकात 21 धावा. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 8 धावा जोडण्यात यश आलंय आणि अंकुश जाधव एक जबरदस्त कामगिरी करणारा फलंदाज आहे. 38 धावा. दरम्यान चेंडू द्यायचंय. एकोणावीस फेब्रुवारी, कारण आज जानेवारी महिन्याचा शेवटचा दिवस आहे. 19 फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अवघ्या विश्वामध्ये मोठ्या उत्साहानं साजरी होईल. भिवंडी तालुक्यात अनेक गावांमध्ये ही परंपरा जतन केली जाते. फडक्याच्या परिसराचा विचार केला तर अनेक गावात सुद्धा शिवजयंती अत्यंत सुरेख रीतीने साजरी होत असते. अतकोली गावात शिवजयंती उत्साहानं साजरी होत असते. गावागावात, पाड्यात आणि घराघरात आणि मनात जतन केला जाणारा माझा छत्रपती शिवाजी महाराज राजा आहे. दरम्यान पुढचा चेंडू अत्यंत सुरेख फटका जोडलेला आहे. या ठिकाणी स्वतः पडला, परंतु चेंडूला मात्र मैदानाच्या बाहेर धाडलं अंकुश जाधव यांनी.
सलग 2 षटकार, षटकाराची हॅट्रिक होईल का? यापूर्वी सुदर्शन काठोळ्याने 2000 रुपये प्राप्त केलेले आहेत भावेश भोईर यांच्याकडनं. दरम्यान पुढचा चेंडू, आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या क्षेत्राच्या डोक्यावरनं चेंडू सीमा रेषेकडे जातोय, सीमा रेषा पार, चौकार. स्वर्गीय किरण स्मृती चषक बघा टॉप लेवलला, स्वर्गीय किरण स्मृती चषक बघा टॉप लेवलला, स्वर्गीय किरण. 48 धावा धावफलकावरती, तिसरं षटक मार्गस्थ आहे. वापाळे संघाला 2 धावांची पेनल्टी आहे, कारण 12वा खेळाडू हा ड्रेसमध्ये नाहीये, कारण ही चेसिंग आणि ड्रेसिंग असलेली स्पर्धा आहे. त्यामुळे वापाळे संघाने नोंद घ्या, जेव्हा वडाच्या पाडाचा पहिला षटक पूर्ण होईल तेव्हा मी 2 धावा त्यांच्या धाव संख्येमध्ये ऍड करणार आहोत. दरम्यान पुढचा चेंडू, पुन्हा एकदा अत्यंत सुरेख असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, कारण उजवीकडे शप्पल होतं पाहिल्यानंतर चेंडू बरोबर एसटीच्या रोखाने ठेवला, चेंडूला उसिंपेल असं वाटलं होतं, मात्र चेंडू बसतो आणि या ठिकाणी अंकुश जाधव फसतोय, त्रिपाळचे 2 तंबूत परततोय. डीजे बघा टॉप लेवलला, स्वर्गीय. आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. या ठिकाणी मीनाक्षी स्पोर्ट कांदळी संघाचा कर्णधार आलेला आहे. SG डोहळे. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण टॉस बॉक्स मध्ये नसाल तर तुम्हाला पेनल्टाईज केलं जाईल. यापूर्वी पेनल्टाईज केलेलं होतं धनेश 11 कोकसे संघाला. दरम्यान पवन आलेला आहे, पवन कथोरे एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे, फलंदाजी आहे. चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतो गोलंदाज बाबू. प्रत्येक घरात आपल्या मुलाला बाबू बोललं जातं, एक आवडीनं नाव आहे तो, आणि तो बाबू इथे सगळ्यांचा आवडीचा आहे. वडाचा पाड्याचा गोलंदाज. बाबू गोलंदाजी करेल, सामोरं जाईल सारंग काठोळे. धावफलकावरती धावा झळकल्या गेल्यात 48. धावसंख्या चांगली आहे तिसऱ्या षटकापर्यंत. निश्चित उजवीकडे शपाला होत आघात करण्याचा प्रयत्न होता, आगळ्या वेगळ्या ढंगानं सारंग फलंदाजी करतोय. जसा चेंडू तसा परिणाम त्याला दाखवावा लागेल. दरम्यान पुढचा चेंडू, वाईट चेंडू, 49 धावा. दरम्यान पुढचा चेंडू अत्यंत सुरेख रीतीनं मिड विकेटच्या क्षेत्रात फटका खेळला गेला. एक धाव जोडली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावफलकावरती धावा झळकतात 50. अशा पद्धतीने 50 धावा जय गणेश वाफाळे ए संघाच्या. दरम्यान पुढचा चेंडू, बाबू गोलंदाजी करतोय. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख रीतीनं मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू जाईल, सीमा रेषा पार. आणखी एक उत्तुंग षटकार. आज भरला यो सारा मैदान, चॅलेंज ग्रुपचं आयोजन, चॅलेंज ग्रुपचं आयोजन, चॅलेंज ग्रुपचं आयोजन. घुमणार होईत तुफान, कळंबोलीची आयोजन.
पवन कतोरे यांच्या बॅटमधून आल्या आल्या षटकार पाहायला मिळतो. 56 धावा. दरम्यान बाबू धाव फलकावरती धावा वेगानं आलेल्या आहेत. पुढचा चेंडू बॅटची कडा घेत मला वाटतं चेंडू यष्टीरक्षा हातात विसावला आणि सुरेख रीतीने झेल टिपला गेला. निश्चितच एवन जोडी संकेत आणि अक्षय ला जबाब चॅलेंज ग्रुपची कामगिरी. जयगणेश चषक 2026 प्रथम पारितोषिक 1,10,000, द्वितीय पारितोषिक 55,000, तृतीय पारितोषिक 25,000, चतुर्थ पारितोषिक 25,000. डे नाईटच्या स्वरूपातील स्पर्धा. प्रवेश फी 8,000 रुपये, नोंदणी फी 4,000 रुपये. यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण. मॅन ऑफ द सिरीजसाठी फ्रीज आहे आणि पीटीसीचा वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाते. नवा फलंदाज विशाल. चेंडू शेष आहेत अजूनही 2 चेंडू शेष. 56 धावा. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख मारा करतोय. गोल्डन स्पॉट होते. चेंडू पडल्यानंतर आपल्या खांद्याचा वापर चांगल्या पद्धतीने चेंडूला उसळी प्राप्त केली. निर्धाव चेंडू. विशाल परीक्षा घेतली जाते. धावफलकावरती धावा झळकल्या गेल्या 56. कांदळे आणि डोहोळे दोन संघाच्या दरम्यानची नाणेफेकी आपण करणार आहोत. पुढचा चेंडू निश्चितच या चेंडूवरती मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा लिहिल्या पूर्ण. 58 धावा. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. धावबाद होतील. 59 धावा विजयाचं लक्ष्य असेल. कशा पद्धतीने पार केलं जाईल तर आपण जाणार आहोत नाणेफेकीकडे. सुजित ठाकरे साहेब यांना विनंती करतोय. भावेश बोईर यांच्या सौजन्यानं आत्ताच काय पारितोषिक लागला होता. या भावेशजी आणि सुजित ठाकरे साहेब. उद्योगपती कळंबोळी गावात आता अनेक उद्योगपती तयार झालेले आहेत. नव उद्योजक आहेत भावेश बोईर साहेब. चला नाणेफेकी आपण करीत आहोत. चॅलेंज ग्रुप कळंबोळी आयोजित स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 2026 एक महत्वाची स्पर्धा. दुसऱ्या फेरीचा सामना असेल. नाणं मी सन्मानी अतिथींच्या हातामध्ये दिलेला आहे. नाणेफेकी होत आहे. किरण अशी मागणी आणि निर्णय तसा झालेला आहे. विजय संघाच्या कर्णधाराला आपण शीतपेय देणार आहोत. सोपान पालवी साहेब यांच्याकडनं हे शीतपेय आहे ते आपण सुपूत करूया. सामना 4 षटकांचा असणार आहे. यस मंचाची शोभा वाढवायची आहे. केतन नाणेफेकीचा निर्णय तुमच्या बाजूने लागलेला आहे. निर्णय काय घेणार? फिल्डिंग क्षेत्ररक्षण निर्णय घेतलेला आहे. आपण पाहिलं तर दोन्ही संघ जुपाडा येथील स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये धडकले होते. आता एकमेकाशी भिडस्त होणार आहे. तर जुपाड्याला अंतिम सामन्यात घडलेल्या किस्स्याची परतफेड करण्याचा प्रयत्न असेल. हो नक्कीच. म्हणजे सामना एक रोमहर्षक अवस्थेमध्ये पाहायला मिळेल. किरण दादाची आठवणी आहे तुझ्याकडे काही? हो चांगलं व्यक्तिमत्व होते. कळंबोली गावाचे खूप जवळचे होते आमचे. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि त्याच्यात नावाने ही स्पर्धा आहे. आतापर्यंत स्पर्धा जर ज्या पद्धतीने पाहायला मिळते. एवन जोडीबद्दल काय म्हणशील? संकेत आणि आपला अक्षय चांगले मित्र आहेत आणि चांगलं आयोजन केलं त्यांनी. क्या बात आहे. चांगलं असं आयोजन पाहायला मिळते. नाणेफेकीचा कोल किती महत्त्वाचा होता? खूप महत्त्वाचा होता. सामना आपण पाहिला तर अंतिम सामन्यात पीटीसी मधील ती स्पर्धा आपण पाहिली आणि इथे पीटीसी मधील स्पर्धेमध्ये दुसऱ्या फेरीत गाठ पडते आहे. रोमहर्षक सामन्याची अपेक्षा आहे ती पूर्तता केली जाईल. हा नक्कीच. आणखी आपण जर पाहिलं तर एवन जोडीबाबद्दल काय म्हणशील? खूप चांगलं नियोजन केलंय दोघांनी. खूप चांगलं नियोजन आहे. तर रोमहर्षक सामन्याकडे पुढच्या आपण जाणार आहोत. नाणेफेकीचा कोल SD डोळे संघाने जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. माय गो टू कॉमेंट्री बॉक्स.
सो मच गायकवाड सर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 2026 पर्व पहिलं. दुसरा दिवस, पहिल्या फेरीतली शेवटची मॅच. जय गणेश वाफाले एने पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करत असताना 58 धावा धावपलकावर झेलकवल्यात. 59 डावांचं टार्गेट आहे. अंकुश जाधवने अप्रतिम मारा केला. सुदर्शनच्या बॅटमधून षटकारांची हॅट्रिक आली. 4 बॉल फेस केले. 18 धावांचं योगदान त्याने दिलं. दोघांनाही प्रभावित केलं. 59चं टार्गेट आहे दुसऱ्या धावामध्ये. वडाचा पाडा टीमला 15ची सरासरी गाठायची आणि या मॅच नंतर दुसऱ्या राऊंड मधील मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. पहिली मॅच एच डोले आणि मीनाक्षी कांदली, बिग फाईट. त्यानंतर धनेश इलेवन कुकसे आणि स्वर्गीय लडकू पाटील खांडपे, अजून एक मोठी मॅच. आणि विजेता संघ फाईट करेल किरण स्मृती सरस्वती कालिंगच्या विपक्षामध्ये. अशा 3 महत्वाच्या लढाया दुसऱ्या राऊंड मध्ये पाहायला मिळतील. म्हणजेच या मॅच नंतर अजूनही 5 मॅचेस शिल्लक आहेत. स्वागत आहे एवन जोडीच्या माध्यमातून एवन शो स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक चॅलेंज ग्रुपचं सहकार्य लाभले गेले. ग्रामपंचायत डोलेने देखील हे मैदान उपलब्ध करून दिले. सचिनजी घोडविंदे आणि संपूर्ण टीम त्यांचं देखील विशेष धन्यवाद. 59चं टार्गेट आहे. या स्पर्धेला आकर्षक ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केलेत, त्यांची देखील चर्चा करूयात. परमेश पालवी यांच्या माध्यमातून त्या ट्रॉफ्या पुरस्कृत केले गेलेत. सायकल मालिकावीर म्हणून राजाराम शेलार खालिंगचे सरपंच आहे, त्यांच्या माध्यमातून दिले गेलेत. सन्मान चिन्ह मनोहरजी ठाकरे कृषी उत्पन्न बाजारपेठ समिती यांच्या माध्यमातून लाभले गेलेत. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण पाहतो ती आर्मी मॅन रामदास पालवी यांनी दिलेली, त्यांचं देखील धन्यवाद. जाऊया मॅचकडे. 15ची सरासरी गाठायची. कॉम्बॉक्स मध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांची चर्चा सातत्याने आपण गुण लेखक म्हणून करत असतो असे अगदी आमचे जवळचे भिवंडी तालुक्यातील पिंपलास गावातील अल्पेश गायकवाड यांना आपण पाहतोय. विविध रंगाने स्कोरबोर्ड भरत असतात, ही त्यांची शैली राहिली आहे. मॅच ऑन. सुदर्शन पहिलाच बॉल खेचून मारलाय, उंची भरपूर, लांब पल्ल्याचा षटकार पाहायला मिळाला. सुदर्शन काठोलेचं भव्य दिव्य स्वागत केलंय वेदांत पाटीलने. प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली वडाचा पाडा टीमच्या वेदांत पाटीलने सुदर्शन काठोळीच्या विपक्षामध्ये. कमी गतीचा फुल टॉच ऑन साइडला पुल केलाय. बॉल चाललाय वन बाउंस बाउंड्री लाईनच्या पलीकडे, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा दर्जेदार चौकार. आम्ही तुमच्यावर दगड फेकायला सज्ज झालो हेच सांगितलं पहिल्या 2 बॉल मध्ये वेदांत पाटीलने. 2 बॉल मध्ये 10 धाबा आयवा जेलसाठी चॅलेंज ग्रुप कलंबोली यांच्या माध्यमातून 100 रुपये दिले जातील. स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती स्टँड, स्वर्गीय संतोष ढोले स्मृती स्टँड मध्ये जर बॉल हिट झाला षटकाराने तर 500 रुपये दिले जातील. इवन जोडीच्या माध्यमातून पैशाचा पाऊस होतो या स्पर्धेवर. आयोजकांच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीसाठी पैसा टाकला गेले. खूप खर्चिक आयोजन आहे. या स्पर्धेची चर्चा संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये सध्या सुरू आहे. सुदर्शन वेदांसाठी पुलर लेनचा बॉल, थोडीशी गती कमी केली, थोडीशी लेंथ कमी ठेवली. डॉट बॉल कमबॅक केली वेळी सुदर्शन काठोलेने. पहिल्या डाबामध्ये सुदर्शन काठोलेने षटकारांची हॅट्रिक ठोकली आणि त्याच्या विपक्षामध्ये वेदांचा धमाका देखील पाहायला मिळाला. या मॅच नंतर 3 महत्वाच्या मॅचेस पाहायला मिळतील. मीनाक्षी स्पोर्ट कांदली आणि जी डोले जेव्हा जेव्हा मैदानामध्ये उतरतात त्यावेळीच ती मॅच रंगते. चौथा बॉल सुदर्शनचा वेदांत पाटील साठी राऊंड विकेटने कमी गतीचा समोरच्या दिशेने इनसाइड आउट उडवले. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाठवले. शर्यत सुरू आहे आणि चेडू मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला वेदांत पाटीलच्या माध्यमातून. टायमिंग चांगले साथ देखील. अगदी पुलर लेन मध्ये टाकला होता. इनसाइड आउट फटका सजवला आणि बॉलला पाठवले एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दुसरा चौकार आलाय वेदांत पाटीलच्या माध्यमातून. जबरदस्त सुरुवात. 4 बॉल मध्ये 14 धावा टीमच्या खात्यामध्ये. 59चं टार्गेट आहे आणि त्याचा पाठलाग सुरू केलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमण चढवले वेदांत पाटीलने. पुढे आले स्टेप आउट होत असताना खूपच चांगला ड्राईव्ह बॉटमचा वापर करत असताना ऑन ड्राईव्हचा नमुना दाखवलाय. सिंगल येते.
मोठे फटके आल्यानंतर एखाद्या चांगल्या बॉलला सन्मानित करणं एका चांगल्या खेळाडूची निशाणी असते, ओळख असते, तीच दाखवली वेदांत पाटीलने. पहिल्या 5 बॉलमध्ये जी सरासरी पाहिजे प्रत्येक ओव्हरमध्ये ती जमा केली आहे. 15ची सरासरी गाठायची. तसाच प्रवास सुरू ठेवलाय. विशेष म्हणजे पहिल्या 5 बॉलमध्ये विकेट गमावली नाहीये. स्ट्राईक एका धावेनिशी बदलते. अश्विन पाटील स्ट्राईक एनवर. राईट हँड बॅटरसाठी मिड विकेट डीप मध्ये लॉंग ऑन असे 2 क्षेत्ररक्षक ऑन साईडला ठेवले गेलेत. ऑफ साईडला गली क्षेत्र पॉइंट कव्हर सर्कलच्या आतमध्ये ओव्हर द विकेटने अश्विनसाठी फ्लिक करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग साध्य करता आले नाही. डॉट बॉलने ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 15. वडाचा पडा टीम चांगल्या स्थितीमध्ये. पेनल्टीच्या 2 धावा आपण ऍड करणार आहोत कारण 12वा प्रतिनिधी जयगणेश वापाले ए टीमचा उपलब्ध नाहीये, उपस्थिती त्याची नाहीये. जयगणेश वापाले ए टीमचा विचार केला तर आम्ही कोशिंबीर चषकामध्ये उपविजेता ते राहिलेत. तिथे त्यांची कामगिरी खूपच चांगली झाली होती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा, पेनल्टीच्या 2 धाब्या ऍड केल्यात. 17 धावा जी सरासरी पाहिजे ती पहिल्या ओव्हरमध्ये राखली आहे, ती जमा केली आहे वडाचा पाड्या टीमने. आता विकेटचा विचार करावा लागेल जयगणेश वापाले ए टीमला. क्षेत्ररक्षणामध्ये खूप सारे बदल होतील. पॉवर प्लेचं षटक संपले. क्षेत्ररक्षणामध्ये बदल त्याची देखील आपण चर्चा करूयात. स्ट्राईकला वेदांत पाटील आहेत ज्यांनी सुरुवात चांगली केली. 15 धावांचं योगदान 5 बॉल फेस करत असताना त्यांनी वैयक्तिक दिले. तर अश्विन पाटीलने देखील का तो ओपन केलेलं नाहीये. लेफ्ट हँड बॅटरसाठी स्क्वेअर लेग डीप मध्ये मिड विकेट मध्ये कॅप्टनला ठेवले गेले. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ देखील आहे. एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये डीप कव्हर पाहायला मिळतोय. पॉइंट सर्कलच्या आतमध्ये ठेवल्या गेले. दुसरं षटक गोलंदाज दुसरं षटक अंकुश ठेवेल का धावांवर हे आता पाहणं गरजेचं आहे कारण का सुदर्शने 15 धावा खर्च केल्या. धावफलक 17 वर जाऊन पोहोचले. वेदांत पाटील समोर खेचून मारलाय, उडवलाय, बॉल हवेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक टीमचे कॅप्टन बॉल केली, कॅच सुटली की मॅच. महत्वाचा झेल वेदांत पाटीलचा कॅच मागत पडत असताना वाफाले ए टीमला कॅप्टन त्या ठिकाणी होते. अगदी सोपा झेल होता परंतु शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवता आली नाही कॅप्टनला. अगदी सोपा झेल डीप मिड विकेट मध्ये सोडलाय. त्याचा परिणाम कदाचित भोगावा लागेल कारण का वेदांत पाटीलने पहिल्याच ओव्हरमध्ये 2 चौकार 1 षटकारांनी डावाला सुरुवात केली होती. त्याचा झेल ड्रॉप होत असताना धावफलक जाऊन पोहोचले ते 19 वर. कैचेस विन द मैचेस. पकडाल कॅच तर जिंकाल मॅच, पकडोगे कॅच तर जीतोगे मॅच. कॅचच्या गोष्टीला खूप महत्व आहे. अंकुशचा बॉल हॅफ ट्रॅकर होता. शॉटम्पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग सध्या करता आलं नाही. थोडाशी बोट फिरवली, कटरचा वापर केला अंकुशने. हा बॉल डॉट. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 15 धावा खर्च झाल्या होत्या परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक करून द्यायला सुरुवात केली अंकुशने. अंकुश लावले आता फलंदाजी करत असताना टीमवर धावांवर. नाराज केलं. ज्यावेळी कॅच सुटते त्यावेळी आत्मविश्वास थोडासा कमी होत असतो गोलंदाजाचा. आणि आत्मविश्वास ही अशी एक गोष्ट आहे ती जिंकण्याची खात्री देत नाही परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा ही आत्मविश्वासाच्या माध्यमातून मिळत असते. हे संघर्षाचा खेळ आहे. ऑन साईडला खेचून मारलाय, बॉल चाललाय समोरच्या दिशेने. गॅप मधून बॉल जाईल. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. धावांचा नाही टोटा 59चं टार्गेट आणि त्या टार्गेटवर आता तुटून पडलंय. बॅटिंग करत असताना वेदांत पाटीलचा झेल सोडला आणि त्याच्या बॅटमधून आता चौकार येऊ लागलेत. पुढचा बॉल फुल टच होता. ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलाय. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतील. कॅप्टन तोपर्यंत सिंगल येते. सिंगल येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 26 वर.
दोन्ही गोलंदाजांना घाम फोडलंय. विकेट अजून आली नाही. सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे. आक्रमण चढवले. वेदांत पाटीलने प्रभावित केलं. 3 चौकार 1 षटकार आले. अश्विन पाटील स्ट्राईक एंडवर. त्याच्यासाठी स्क्वेअर लेग डीप मध्ये ठेवले गेले. मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये काऊ कॉर्नर लॉंग ऑफ राईट हँड आणि लेफ्ट हँड बॅटर ज्यावेळी खेळपट्टीवर असतो त्यावेळेस फिल्डिंग करणाऱ्या टीमला थोडीशी डोकेदुखी असते. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो स्ट्राईक बदलल्यानंतर आणि तो बदल आता करत असताना बापाला हे संघ परंतु विकेटचा शोध घ्यावा लागेल. विकेट टिकून बॅटिंग करायला सुरुवात केली आणि अशाच पद्धतीने बॅटिंग झाली तर 59 धावा देखील या मैदानामध्ये पूर्ण होतील. ओव्हर द विकेटने अश्विनसाठी पुढ्यात टाकला होता. बुंद्यात होता. बॉटमॅनचा वापर केला परंतु आपल्याच फॉलो थ्रो मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. कोणती धाव नाही. लेन चांगली होती. गोलंदाज अंकुश जाधवच्या माध्यमातून 5 बॉल मध्ये त्यांनी 7 धावा खर्च केलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली आहे. काहीतरी खुणा केलेत विकेट किपरने. ऑफस्टम्पच्या बाहेर थोडासा ठेवला तर फायदा होईल. पायावर ठेवला होता. ऑन साईडला फेकून दिलाय. फाईन क्षेत्रामधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार येतोय. त्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 वर. बिनबाद 30 अजूनही 29 धावांची आवश्यकता असेल. 12 बॉल मध्ये जी सरासरी पाहिजे ती गाठली आणि तेवढ्याच धावा अजून पाहिजेत. 29 धावांची गरज असेल 12 बॉल मध्ये. 14.5 ची सरासरीची आवश्यकता असेल वाडाच्या पाड्या टीमला. परंतु प्लस पॉईंटचा विचार केला तर सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे. सुरुवातीला वेदांत पाटीलने आक्रमण चढवलं. अश्विन पाटील थोडासा संघर्ष करत होता परंतु त्याने देखील संघर्षाचा शंकनाद करत असताना षटकार ठोकला. 12 बॉल 29 धावा. दोन्ही गोलंदाजांना अक्षरशः नाचवले अश्विन पाटील आणि वेदांत पाटीलने. गोलंदाजांची सध्या अग्निपरीक्षा आहे कारण का विकेट आलेली नाहीये. धावा रोखायचे असतील डिफेन्स करायचे असतील तर विकेटच्या शोधामध्ये गोलंदाजी खराबी लागेल. वाफाला या संघाची कामगिरी देखील या हंगामामध्ये पडगा टेनिस क्रिकेटमध्ये चांगली राहिली आहे. कुशिंबीकर चषकामध्ये एक ट्रॉफी त्यांनी जिंकली आहे. तिसरं षटक. विपुल ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो की विकेटची आवश्यकता आहे तेच सांगितलं सुदर्शन काटोलेने की विकेट आली पाहिजे. विकेटसाठी प्रयत्न करावे लागतील. वेदांत पाटीलची विकेट खूप मोलाची किमतीची असेल त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तर विपुलला लेफ्ट हँड बॅटर स्क्वेअर लेग मिड विकेट डीप मध्ये त्याच्यासाठी विपुलला तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी दिली. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल फुल होता समोर. स्ट्रोक स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. थोडीशी मिसफील जरूर झाली परंतु सिंगलच येते. वेदांत पाटीलकडे जास्त वेळ स्ट्राईक राहिली तर धावा येतील. त्याला जास्त वेळ तुम्हाला नॉस्टेक इनवर उभं करावं लागेल. त्याची विकेटसाठी प्रयत्न करावे लागतील. धावफलक 31 वर. जुनी 28 धावांची आवश्यकता असेल 11 बॉल मध्ये. वडाचा पडा संघ त्यांच्या विपक्ष मध्ये पीटीसीतील वाफाले ए संघ यांच्यामध्ये लढाई. ग्रुप ग्रामपंचायत पुंडास मधील हा वडाचा पडा संघ सध्या पडगा टेनिस क्रिकेट मध्ये ताकदीने उतरलाय. पहिल्या फेरीतील सामना सध्या सुरू आहे. आपण पाहतो स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 2026 हे पहिलं पर्व अद्भुत आहे ज्याचा सर्वांनाच असेल गर्व. चॅलेंज ग्रुपचं आयोजन चॅलेंज केले सर्व खेळाडूंना आणि चॅलेंज ग्रुपने अप्रतिम स्पर्धा भरवली आहे. जास्त वेळ खर्च करू नका. 3 ओव्हर तुम्हाला 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे हेच सांगितले मुख्य पंच संदीपची माने सरांनी. स्क्वेअर लेग पंच गोकुल पाटील सर. अश्विन समोर विपुल. लेफ्ट आर्म लावून द विकेटने थोडासा पुढ्यात टाकला. ऑन साईडला टर्न केलाय. बॅट क्रीजला स्पर्श करत असताना चोरून 2 धावा पूर्ण केलेत. लेफ्ट हँड गोलंदाज विपुल सध्या गोलंदाजी करतोय. राईट हँड साठी लेग कटरचा तो वापर करतोय परंतु यावेळी लेन थोडीशी वाढवली. राईट हँड बॅटरसाठी लेग कटर हा चांगला पर्याय असतो. ऑफ कटर टाकला तर तो थोडासा पुढ्यात जर असला तर स्लॉट मध्ये जात असतो परंतु लेफ्टी राईटी बॅटरसाठी लेफ्टी गोलंदाज हा चांगला पर्याय कॅप्टन सुदर्शनने वापरले परंतु अजूनही विकेट येत नाहीत. जरूर या ओव्हरमध्ये धावा रोखल्या गेलेत. अश्विन पाटील
कटरचा वापर, ज्याची मी चर्चा करत होतो तोच बॉल आला. लेंथ यावेळेस मागे ठेवली, कटरचा वापर केला. हुक करण्याचा प्रयत्न होता. अश्विन पाटीलचा संपर्क नाहीये. DRAचा वापर तुम्ही करू शकत नाहीत कारण की टेनिस क्रिकेटमध्ये अजूनही अल्ट्रा एज झालेली नाहीये. बिमर बॉलसाठी तुम्ही DRAचा वापर करू शकता. ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो की लेग कटरचा मारा, आणि तोच मारा पाहायला मिळाला विपुलच्या माध्यमातून. थॉट बॉल, टायमर ऑन आहे. बेलेमध्ये सामना झाला पाहिजे. यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. या मॅच नंतर 5 मॅचेस अजूनही शिल्लक आहेत. जुनी डिसिजन पोचलेला नाहीये. दोन्ही पंच आता चर्चा करतील. माने सर, गोकुल पाटील सर, कुल आणि गोकुल पाटील सर, ती चर्चा होईल. अपील तेवढी स्ट्रॉंग देखील नव्हती. विकेट किपरनेच अपील केली होती. आता चर्चा होईल नक्की नेमकी घडलंय काय. जो निर्णय येईल तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. पण पंचांनी चर्चा केली, सांगितलं की नॉट आउट आहे. चांगलं कमबॅक केली या ओव्हरमध्ये विपुलने. ऑनफिल्ड एम्परने DRAचा वापर केलाय. ऑनफिल्ड एम्परच वापर करू शकतात. पाहावं लागेल आता नेमकं घडलंय काय. चॅलेंज केले. दूध का दूध, पाणी का पाणी. अल्पेश आता होईल. नॉट आउट. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. कटरचा वापर होता याचा उल्लेख देखील आपण केला. बॉल थोडासा फिरताना दिसला परंतु बॉल कटर होता इथं सांगितलं तर पंचांनी. त्याचीच आपण चर्चा देखील करत होतो. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती 33 वर. अश्विन पाटील समोर विपुल. आता मात्र बॉल हवेत. गोलंदाज विपुल बॉलच्या खाली. कॅच सुटली. सोपी झेल. विकेटची आपण चर्चा करत होतो. कॅच सुटल्याचा परिणाम 2 धावा पूर्ण होतील. फिल्डिंग डिपार्टमेंट बद्दल आपण एक चर्चा केली. अल्पेश गायकवाड इन्स्टावरती सध्या व्हिडिओ देखील आहे. 1 मिलियन तिला व्ह्यूज गेलेत. माझे व्हिडिओ आहे, आपण ती बघितली असेल. की क्रिकेट हा सांघिक खेळ, वैयक्तिक नाहीये. 11 जणांची मेहनत असते. कॅच खूप महत्वाची गोष्ट आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी क्षेत्ररक्षक देखील खूप महत्वाचे असतात. त्यांनी जर कॅच सुटली तर 2 धावा पूर्ण झाल्या आणि फलंदाजाला योगदान देखील मिळालं. या 2 धावा देखील महत्वाचे असतात. 12वा प्रतिनिधी देखील महत्वाचा असतो. पेनल्टी लागली 2 धावांची. पुढचा बॉल सफल झाले तो ओव्हर पिच समोर लॉफ केलाय सुदर्शन काठोले. अंदाज चांगला आहे. त्याच्या हातामध्ये झेल. अश्विन बाद.
तिच्या धावा ऍड करून पण परंतु या ओव्हरमध्ये विपुल सांबरेने कमबॅक केलं. 5 बॉलमध्ये 5 धाबा, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि इथून सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती 24 धाबांची. 24 धाबांची आवश्यकता असेल जुनी सामना जिंकण्यासाठी. 2 धाबांनीशी जर हा सामना वाफाले ए टीमने गमावला तर पॅनल्टीच्या धाबा त्यांना मागत पडतील. तुमचा 12वा प्रतिनिधी किती महत्वाचा आहे ही स्पर्धा तुम्हाला सांगून देईल. 35 वर पहिला झटका लागले वडाचा पडा टीमला. विकेटची चर्चा करत होतो. कॅच सुटली होती. पुन्हा एकदा सुदर्शनने लॉंग ऑफ मध्ये चांगला झेल पकडला. विकेट महत्वाची असेल. वेदांत पाटीलचे अश्विन पाटील बाद झाले. तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर योगेश मैदानाच्या आतमध्ये. लेफ्टी मैदानाच्या आतमध्ये असताना लेफ्टीलाच पाठवले. समोर विपुल आहे. कटरचा मारा करतोय. लेग स्टंपवर फुल टच. खराब बॉल, खराब लेंथ. लेग स्टंपच्या बाहेर होता हेच सांगत असताना पंच बाईटचा इशारा. चांगली पंचगिरी नेहमीच गोकुल पाटील सर असतील, संदीपची माने सर असतील, वैती सर असतील, शानू कुरुश सर असतील, शकील कोटी सर असतील, एकमेकांची चर्चा करत असताना प्रत्येक निर्णय प्रत्येक खेळाडूला देण्याचं काम त्यांनी केले. भरपूर सारा वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. क्रिकेटचे नियम त्यांना संपूर्ण माहीत आहेत. त्याचा वापर करत असताना प्रत्येक टीमला न्याय दिले. यावेळी ओव्हर पिच स्लॉप केलाय समोरच्या दिशेने. बॉलला पाठवले डाऊन द ग्राउंड मैदानाच्या बाहेर. 7 धावांसाठी हा कडक षटकार. स्वर्गीय किरण शेठ स्मृती चषक आणि त्याचं टायटल सॉन्ग. जास्त वेळ खर्च करू नका वाफाले हे संघ. आपण ऐकले चॅलेंज ग्रुपने उभारली स्पर्धा आणि आता चॅलेंज आहे वाफाले टीम साठी. 59 डावांचं लक्षाचा पाठलाग सध्या सुरू आहे. आलेल्या षटकार टोकले योगेशने. टीमची धावसंख्या 42 वर. 1 विकेट 6 बॉल मध्ये अजूनही 17 धावांची आवश्यकता. 6-17 आणि आता दोन्ही टीमला खतरा. परंतु या खतऱ्याच्या घंटीतून कोण बाहेर निघेल यानंतर अजून एक महत्वाची लढाई तुम्हाला पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीतील हाय व्होल्टेज मॅच. एनसी स्पोर्ट डोले मीनाक्षी स्पोर्ट कांडली. जुपाडाच्या क्रीडानगरीमध्ये महत्वाच्या सामन्यामध्ये मीनाक्षी स्पोर्ट कांडलीने हरवलं होते एजी डोले टीमला. परंतु त्या अगोदर एजी डोले टीमने देखील मीनाक्षी स्पोर्ट कांडली टीमला पराभूत केलं होतं. जेव्हा जेव्हा हे संघ मैदानामध्ये येतात त्यावेळेस एक टाईट मॅच पाहायला मिळते. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. 6 बॉल मध्ये आता या 17 धावा डिफेन्स करण्याची जबाबदारी कॅप्टन पवनवर दिली गेली. कॅप्टनच्या माध्यमातून एक झेल देखील या इनिंग मध्ये सोडला गेलाय. 6 बॉल 17. कॅप्टनने खूप चांगली चर्चा देखील केली होती की आमचाच पूर्ण संघ नाहीये. नवीन खेळाडूंना संधी दिली परंतु 100% सर्वांनी द्यावं. बॅटिंग चांगली झाली परंतु गोलंदाजी चांगली करता आली नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये सुदर्शन काठोलेने 15 धावा, अंकुश जाधवने 13 धावा खर्च केला, विपुल सांबरेने 12 धावा खर्च केला. प्रत्येक ओव्हरमध्ये 10+ धावा जमवण्याचा प्रयत्न केलाय वडाजापाडा टीमने. प्रभावित केलं पडगा टेनिस मध्ये या संघाने. ग्रामपंचायत पुंडाच्या अंतर्गत येणारा संघ चर्चेत राहिलाय. सहा बॉल 17. मॅच ऑन करायचे. समोर वेदांत पाटील तो केलपट्टीवर सेट झालाय. 2-3 चौकार एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. पवन यावेळी समोर उडवलाय. बॉल चाललाय गॅप मधून डाऊन द ग्राउंड. 1 बॉल्स बाउंड्रीलाईनच्या पलीकडे चौकार येतोय. ओव्हरला सुरुवात केली आहे. गोलंदाज पवन च्या विपक्षामध्ये चौकार आले. 5 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता असेल. चर्चा केली होती की अश्विनची विकेट पेक्षा वेदांत पाटीलची विकेट महत्वाची आहे. या मॅच मध्ये त्याने अक्षरशः धावांचा पाऊस पडलाय. 27 धावांवर तो नाबाद आहे. चौकार आले त्याच्या बॅट मधून. 4 एक षटकार देखील पाहायला मिळाला. 11 बॉल मध्ये 27 धावा. 250च्या स्ट्राईक रेटने त्यांनी बॅटिंग केली आहे. प्रभावित केलं. आकर्षक फटके सजवलेत. पवन त्याला शांत करेल का? 5 बॉल 13 धावांची गरज. राऊंड विकेटने पवन
यावेळी समोरच्या दिशेने पुन्हा एकदा लॉफ केलाय लॉंग बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे दर्जेदार षटकार. मध्ये 7 धावांची गरज. 59 धावांचं टार्गेट आता पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. अश्विनच्या विकेटची सुरुवातीपासून आपण चर्चा करत होतो. त्याची विकेट घ्यावी लागेल पवनला. त्याचीच कॅच या मॅच मध्ये सोडली आहे गोलंदाज पवनने. पुढचा बॉल खेचून मारलाय. पिकअप शॉट. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. मुख्य व्यासपीठाला सलामी देत असताना हा षटकार. वेदांत पाटीलने प्रभावित केलं. फक्त एका धावेची गरज. 3 बॉल शिल्लक. बॅटची अतली कडा आणि ती एक धाव पूर्ण करत असताना एक मोठा विजय प्राप्त केलाय वडाच्या पाडा टीमने. अभिनंदन. 59 धावांचं टार्गेट चेस केलं वाफाले ए च्या विपक्षामध्ये. तेवढं सोपं नाही वाफाले ए च्या विपक्षामध्ये केलं. बॅटिंग अप्रतिम केली अश्विन पाटीलने. त्याचबरोबर वेदांत पाटीलने प्रभावित केलं.